नमस्कार मित्रांनो. आम्ही चाललोय आज महादेवगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या श्री सिद्धेश्वर मंदिराला भेट द्यायला. मंदिराकडे जाण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 किलोमीटरचा ट्रेक होता. आम्ही मात्र ड्रोन शूट करत करत मंदिराकडे निघालो होतो. जंगलातून आणि डोंगर रांगेच्या कपारीमधून निघालेली ही पायवाट अतिशय धोकादायक व भीतीची होती. पाहू शकता काय वाट आहे ही, कशा प्रकारे चालावं लागतंय. काही भक्तमंडळी दर्शन घेऊन पुन्हा परतीच्या मार्गाला लागली होती. जय भवानी. 63 वर्षीय आजीबाई गोव्यावरून दर्शनासाठी आल्या होत्या. जवळजवळ 1 ते 1.5 तास पायी चालून आम्ही पोचलो श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये. मनोभावे दर्शन घेऊन येथील तीर्थप्रसाद खाऊन जवळजवळ 20 वर्ष या ठिकाणी स्थित असलेल्या बाबांचा आशीर्वादही घेतला. अंबोली घाटाच्या मध्य ठिकाणी असलेल्या या मंदिरामध्ये फक्त पायीच येण्याची वाट आहे. मंदिराच्याच बाजूला गोवा व पारकोली येथील भक्तांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. आम्हीही महाप्रसादाचं सेवन करून आलेल्या भक्तांना महाप्रसाद वाढायची सेवाही केली. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. एका बाजूला उंचच उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला अतिशय खोल दरी आणि अशा दरीतूनच आम्ही निघालो होतो परतीच्या प्रवासाला. घाट जेवढा उतरायला सोपा होता तेवढाच आता चढायला मात्र खूपच अवघड होता. जवळजवळ 150 मीटर उंच व 3 ते 4 किलोमीटर पायी चालत हा प्रवास पूर्ण करायचा होता. प्रवासाच्या शेवटच्या क्षणी मी चालून चालून खूप थकलो होतो. आपणही श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये गेला असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या प्रवासामध्ये. धन्यवाद.